शिवचरित्राची गरज काय, कथा कीर्तनाची गरज काय, या अनुषंगाने थोडासा विचार करू आणि आपण आपल्या मुख्य शिवचरित्राकडे जाऊ. आईच्या उदरामध्ये काय आहे, आपण कधीच या गोष्टीचा फारसा विचार न करणारी माणसं आहोत. मुळात छत्रपतींचा इतिहास सांगतो. इस्रायल सारखा देश जगाच्या पाठीवरती, त्याचा भूभाग जर बघितला तर महाराष्ट्राचा 10वा भाग ठरेल एवढूसा देश. पण आखाती देशांना रोज 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 रडवतो. त्याचं कारण त्या इस्रायल समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र. व्हिएतनाम सारखा छोटासा देश ज्यानं अमेरिकेला अनेक वेळा हरवलेला आहे, तो व्हिएतनाम सारखा देश छत्रपतींचं चरित्र समोर ठेवतो. 1947 ला शेवटचा मिलिटरी सेक्रेटरी होता इंग्रज शासकांच्या काळातला. त्याचं नाव होतं फिलिप्स मॅसन. फिलिप्स मॅसन हा भारत देश सोडून जात असताना ते ज्या ठिकाणी काम करायचे त्या ठिकाणी एका वहीमध्ये लिहून ठेवायचे. या लोकांचा प्रशासन म्हणून अनुभव आम्हाला काय आला, वहीत मांडून ठेवायचे. इंग्रजांचं ते वैशिष्ट्य होतं. 1612 ला पहिला इंग्रज या मातीत आला आणि 1947 ला शेवटचा इंग्रज या मातीतून परत गेला. आपल्याला आश्चर्य वाटेल, आपण त्यांच्याकडनं भरपूर गोष्टी घेतल्या अनिल महाराज, पण इंग्रजांनी आपलं काहीच नेलं नाही. संपत्ती नेली तो भाग वेगळा, पण बाकी त्यांनी आपली कोणतीच गोष्ट नेली नाही. ते इंग्रज गमतीनं म्हणतात, आम्ही तुम्हाला आमचं सगळं देऊ, पण आम्ही तुम्हाला आमचा शेक्सपियर देणार नाही. आम्ही तुम्हाला आमचं सगळं देऊ, पण आमचं साहित्य, आमचं कला विश्व, आमच्या औद्योगिकरणात असलेली आमची रुची आम्ही तुम्हाला देणार नाही. फिलिप्स मॅसन वर्णन करतो पुढे. फिलिप्स मॅसन शेवटचा मिलिटरी सेक्रेटरी होता. प्रत्येक गव्हर्नर यायचा, काम झालं की लिहून ठेवायचा, हे लोक कशी आहेत भारतातले, यांचा स्वभाव कसा आहे, आणि हे सगळं वर्णन करायचं, जेणेकरून दुसरा अधिकारी आला की त्यांना ते बघावं, त्याला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करू लागू नये म्हणून त्या वहीवरनं त्याचा बऱ्यापैकी अभ्यास व्हायचा. भौगोलिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती. त्या फिलिप्स मॅसननं डायरी लिहून ठेवली आणि त्याचं पुस्तक त्यानं तयार केलं. आर्मी इन इंडिया असं पुस्तकाचं काहीतरी नाव आहे त्याच्यामध्ये त्यानं वर्णन केलं. या भारताच्या मातीमध्ये त्याला प्रश्न पडला, 150-200 वर्ष आमच्या लोकांनी इथं राज्य केलं. त्याला कौतुक वाटायचं. भारत म्हणजे विस्तीर्ण देश, भारत म्हणजे प्रचंड भूखंड असलेला देश, प्रचंड भूभाग असलेला देश. मलयागिरीच्या नंदनवनापासून ते काश्मीरच्या चंदनवनापर्यंत भारतासारखा देश आपल्या लोकांनी ताब्यात कसा ठेवला, त्याला उत्तर नाही मिळालं. इतर लोकांना विचारलं, उत्तर नाही मिळालं. भारतातल्या लोकांना विचारलं अनिल महाराज, त्याला उत्तर भेटेना. भारतासारखा देश इंग्रजांनी ताब्यात कसा ठेवला, त्याला उत्तर मिळालं नाही. मग त्या फिलिप्स मॅसनने एक काम केलं. भागवत महाराज, त्या फिलिप्स मॅसनला उत्तर भेटेना की ताब्यात देश कसा ठेवला, तर त्यानं इतिहास वाचायला सुरुवात केली. आपल्याला शिवचरित्राकडे जायचं. इतिहास वाचायला सुरुवात केली, इतिहास वाचू लागला आणि इतिहास वाचल्यानंतर त्यानं त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवलं, भारताचा इतिहास वाचल्यानंतर संपूर्ण भारतीय इतिहासातून मला 3 लोकांनी प्रभावित केलं. त्या 3 लोकांची नावं फिलिप्स मॅसन सांगतो. त्यातलं सगळ्यात पहिलं नाव आहे मोगल सम्राट अकबर. दुसरं नाव आहे राजा रणजित सिंह आणि तिसरं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. क्रम सांगत असताना तो सांगतो, मला अत्यंत प्रभावित केलं अकबरापेक्षा रणजित सिंहाने आणि रणजित सिंहांपेक्षा सुद्धा मी जर कोणामुळे प्रभावित झालो असेल, माझ्या अंतःकरणाला माझा 50 वर्षापासून पडलेल्या प्रश्नाचं उत्तर जर कुठल्या राजाचं चरित्र वाचल्यावरती मला मिळालं असेल तर ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राने मिळालं. तो फिलिप्स मॅसन म्हणतो, मला प्रश्न पडायचा, एवढा विस्तीर्ण हत्तीसारखा असलेला देश आमच्या मुठभर लोकांनी सांभाळला कसा सांभाळला असेल, तर त्याला उत्तर त्या चरित्रामधून मिळालं. आणि ते उत्तर ऐका.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मला प्रभावित केलं. का प्रभावित केलं? त्यांना 3 मुद्दे ठेवले. सगळ्यात पहिलं कारण तो सांगतो, सैन्य हे पोटावर जगतं, सैन्य हे अन्नावर जगतं, हे या मातीतल्या एकाच राजाला कळालं होतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राष्ट्रवाद म्हणजे नेमका काय आणि तो आपल्या जनमानसात कसा बिंबवायचा, कसा पेरायचा, मनामनात राष्ट्रवाद कसा निर्माण करायचा, मनाच्या मन राष्ट्रवादाच्या जोरावरती कशी जिंकायची हे फक्त एका राजाला कळलं होतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हा माणूस जर आणखी 5 वर्ष जिवंत राहिला असता, फिलिप्स मॅसन म्हणतो, छत्रपती शिवराय जर 5 वर्ष जर आणखी जिवंत राहिले असते तर इंग्रजांनी भारताचं तोंड सुद्धा बघितलं नसतं. मला प्रभावित करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज. आणि फिलिप्स मॅसन आता काय म्हणतो बघा. फिलिप्स मॅसन म्हणतो, आमच्या लोकांनी राज्य केलं त्याचे 2 कारण. एक, ज्या राजाने मला प्रभावित केलं, एवढा प्रचंड गनिमी काव्याच्या जोरावरती 5-5 पातशाहीला लोळून घालणारा छत्रपती शिवराय, या मातीतली माणसं छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना विसरली, म्हणून इंग्रजांनी या भारतावरती 200 वर्ष राज्य केलं. आणखी एक कारण देतो फिलिप्स मॅसन. छत्रपती संभाजी महाराज जर आणखी 10 वर्ष जगले असते तरी सुद्धा इंग्रजांना राज्य करायची संधी मिळाली नसती. कारण छत्रपती शिवरायांपेक्षा सुद्धा अत्यंत भयानक, चतुर, व्यवहार दक्ष आणि भविष्याचं वर्तमानाचं आकलन ज्यांना छत्रपती शिवरायांच्याच प्रमाणे होतं, ते संभाजी महाराज. या मातीतली माणसं विसरून गेली, म्हणून इंग्रजांना इथं राज्य करणं शक्य झालं. एक वाक्य सांगतो, ज्या मातीचा, ज्या भूभागाचा इतिहास ज्या मातीतली माणसं विसरतात, त्या मातीतल्या माणसांना पुन्हा भविष्यामध्ये इतिहासाची क्रांती, इतिहासाची गुढी उभी करायची संधी मिळत नाही. फिलिप्स मॅसन जाताना एक गोष्ट आपल्याला सांगून जातो. सावध असलेल्या शिवरायांच्या शिवप्रेमींनी एक वाक्य लक्षात ठेवावं. इंग्रजांनी आपल्याला सांगितलं, राजे विसरलात तर 200 वर्ष इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं. मी आज आपल्या समोर या व्यासपीठावरून आवाहन करतो, गणरायाच्या साक्षीनं बसलेल्या माता माऊल्यांना माझी विनंती आहे, आवाहन आहे. ज्याप्रमाणे आपल्या घरातलं मूल आहे, तो त्याचप्रमाणे व्यासपीठावर बसलेल्या या ज्ञानोबरायांच्या, तुकोबरायांच्या लेकराचं एक वाक्य आहे का. एक वेळ घरातल्या देवाची पूजा नाही झाली तरी चालेल, एक वेळ घरातल्या ग्रंथाला गंध लावणं नाही झाला तरी चालेल, एक वेळ आपल्या मालकाची सेवा कमी पडली तरी चालेल, पण जगाचा आणि महाराष्ट्राचा मालक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा, इतिहास वाचायची संधी मात्र आपण विसरून चालणार नाही. जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवरायांच्या हातामध्ये रामायण महाभारत दिलं. शिवबा उठ, आणि ही परिस्थिती बदलायची आहे. सामान्य सरदाराच्या मुलासारखं तुला ऐशोआरामात जीवन जगायचं नाही. लेकर घडवताना आपण ती कशी घडवतो याच्यावरनं लेकर काय करणार आहे हे सिद्ध होत असतं. लेकरांना मिसळून फुटल्यानंतर लेकरांबद्दल भावकीमध्ये, गावामध्ये विनाकारण तक्रार करण्यापेक्षा लेकर पाळण्यात असतात त्याच वेळी सावध होऊन त्यांच्यावरती संस्काराचं बीज कसं रोपण करायचं ही संधी गमवायची वेळ आपण गमावलेली असते. जिजाऊ साहेबांनी छत्रपती घडवले. पाळण्यात असलेलं एक बाळ ते जन्माला यायच्या अगोदर, त्याचं बीज आपल्या पोटामध्ये निर्माण व्हायच्या अगोदर, ते बीजाच्या रूपानं आपल्याला अनुभव देण्याच्या अगोदर जिजाऊ साहेबांनी जेव्हा ह्या मातीतून एखादी स्त्री उचलून नेली जात होती त्याच वेळेस भावना हृदयात उमटत होती की कोणीतरी यावा आणि या हैवानांची पायं मुडकं तोडावी. आणि ती भावना शरीराच्या अन्नाबरोबर सप्त धातू तयार करत होती आणि त्या धातूतून छत्रपती शिवरायांचा तो विचार समोर जगासमोर आला. एक क्षणभर सुद्धा जिजाऊंचं अंतकरण शांत नव्हतं. साधुत्वाचं अंतकरण आहे महाराज. साधूंची लक्षणं सांगत असताना संत वाङ्मय म्हणतो, वैष्णव जन तो तेने कहिये पीड पराई जानिये. समोरच्याच्या पायात टोचलेला काटा जर तुमच्या अंतकरणामध्ये वेदना देत असेल तर समजून घ्यावं, देवानं आपल्याला घडवताना चूक केली नाही. देवानं बरोबर माणूस बनवलं, त्या माणसासारखं आपण वागलं पाहिजे. आज या मातीमध्ये जातीसाठी कोणाचा लढा आहे, आज या मातीमध्ये
मातीसाठी कुणाचा लढा आहे? आज या मातीमध्ये स्वतःच्या अस्तित्वासाठी इथे लढा आहे. आणि हा सगळा लढा उभा राहत असताना त्या जातीचा, त्या समूहाचा, त्या प्रांताचा प्रत्येक भाग जर एकत्र आला तरच क्रांती होते. मुठभर 2-4 जण समोर येऊन क्रांती उभं राहत नसते. छत्रपती शिवराय दिसतात, छत्रपतींच्या पाठीमागे असलेली जिजाऊ या महाराष्ट्राला सहजासहजी समोर आलेली नाहीये. आणि जिजाऊंच्या अंतःकरणात असलेली वेदना या महाराष्ट्रानं कधीच समोर जाऊन उकळून बघितलेली नाहीये. आपल्या समोर शिवचरित्र ठेवेल यात आनंद तो काय, पण आपल्या समोरच्या शिवचरित्रामध्ये लपलेली माझ्या जिजाऊ आईसाहेबांच्या काळजाची वेदना ही या महाराष्ट्राच्या सुंदर भविष्याची मुहूर्तमेढ होते. खेळोजी भोसल्यांची कन्या जाते. जिजाऊ आईसाहेबांनंतर 7-8 वर्षानंतर लग्न झालेली एक कन्या आहे, कुलवधू आहे. आऊसाहेबांना डोळे भरून कधीतरी एकदा विवाह सोहळ्यात बघितलेली ती तरुण रूपसंपन्न असलेली मराठ्यांची सून नाशकातून उचलून नेली. पळवून नेत असताना आवत खानानं कुठलाही विचार केला नाही. छत्रपतींचं चरित्र तो एक आदर्श देत, कारण आऊसाहेबांची ती शिकवण आहे. शिवबा पर धन पर स्त्री ही आपल्या तुळजाभवानी सारखी समजायची. आयुष्याच्या वाटेवरती एखादी परस्त्री उभी राहिली तर माझी आठवण तुला झाली पाहिजे बाळा. ही शिवचरित्रातली जिजाऊ मासाहेबांची भूमिका आहे. वेदनेनं भरलेलं अंतःकरण शिवाजी महाराजांना काल जन्म देऊन गेलं. ती वेदना वाढत होती, तिला नाव आपण शिवाजी देतो. शिवाजी राजे शरीराचं नाव आहे, पण त्या पिंडाचा विचार केला तर आपल्याला अध्यात्मशास्त्र सांगतं ते पिंड नव्हतं, तर ते एका माऊलीची सळसळती वेदना होती. ती वेदना 50 वर्षापर्यंत या मातीत राहिली आणि त्या वेदनेनं एवढा हुंकार घातला, ती वेदना शरीरानं थांबली रायगडावरती, पण त्या वेदनेचा परिणाम गेली 400 वर्ष फक्त त्या वेदनाधारी शरीराचं नाव घेतलं तर आपसुक आपल्या तोंडातून जय निघतो. एवढी प्रचंड वेदना त्या जिजाऊ आईसाहेबांची होती. शिवाजी महाराज नाव त्या बाळाचं चरित्र आपल्याला उभं राहायचं शिकवतं. एकटे असाल तेव्हा फक्त शिवरायांना आठवा. समोर किती असले तरी त्यांना प्रश्न पडेल, नक्कीच त्यांना प्रश्न पडेल की हे कोणत्या मातीतून, कोणत्या मुशीतून आपल्या समोर उभं राहिलं. अहो, बरेच जण म्हणतात की महाराज आमचा आयडॉल हा आहे, आमचं प्रेरणास्त्रोत आहे, आमचं प्रेरणास्थान अमुक आहे तमुक आहे. या मातीतल्या मुलाचं एकच उत्तर पाहिजे, अनिल महाराज आमचं प्रेरणास्त्रोत, प्रेरणास्थान आमचं छत्रपती शिवाजी महाराज. शिवचरित्र अनेक वेळा आपण ऐकतो, ऐकावं ती काळाची गरज आहे. त्याही पेक्षा आपल्याला हात जोडेल व्यासपीठावरनं ऐकलेलं शिवचरित्र आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. फार समाजामध्ये, देशामध्ये आपल्याकडनं क्रांती होणार नाही, पण आपलं वैयक्तिक जीवन मात्र नक्कीच यशोशिखरावरती गेल्याशिवाय राहणार नाही. तेवढी ताकद या शिवचरित्रामध्ये नक्कीच आहे. उघड्या रानावरती, माळ रानावरती एकटा मनुष्य उभा राहू द्या, पण त्या वाळवंटात सुद्धा आपलं विश्व आणि आपलं ऐश्वर्य, आपलं स्वराज्य निर्माण करायची ताकद ज्या चरित्रात आहे ते चरित्र आपल्या समोर मांडत आहे. त्याच्या जगाला हेवा वाटावं असं चरित्र ज्या मातीत घडलं, त्या मातीत आपण जन्माला आलो हे आपलं भाग्य आहे. ज्ञानोबरांची आरती गाणाऱ्या एका साधू पुरुषाच्या कुशीमध्ये आपण राहतो हे आपलं भाग्य आहे. ऐश्वर्य संपन्न देवगिरीचं साम्राज्य ज्या मातीत उभा राहिलं त्या मातीत आपण जन्माला आलो हे आपलं भाग्य आहे. शांती ब्रह्म शांत सिंहस्थ जगाला शांती म्हणून नांदवणाऱ्या एकनाथ महाराजांच्या कुशीत आपण राहतो हे आपलं भाग्य आहे. सह्याद्रीच्या कुशीमध्ये, घृष्णेश्वराच्या पवित्र प्रांगणामध्ये, सधन अशा परिवारामध्ये पाणी मुबलक आहे, हवा मुबलक आहे, जमीन मुबलक आहे. काळ्या आईच्या जोरावरती आपल्या पिढ्यानपिढ्या गुजराण करणाऱ्या या मातीत आपण जन्माला आलो. सगळ्यात पहिला भाग्य, या भाग्याच्या जोरावरती आणि ह्या मातीच्या संस्काराच्या जोरावरती आपल्याला हे अशा प्रकारचं परमार्थाचं वातावरण
ज्या पूर्वजांनी आपल्याला दिलं त्या पूर्वजांना नमस्कार करतो आणि आजच्या कथेला आरंभ करतो. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. माता जिजाऊ मासाहेबांकडून हळूहळू युद्धतंत्र, किल्ल्याच्या परिसरामध्ये होणाऱ्या राजकीय प्रशासनाच्या काही घटना, काही बाबी हळूहळू रांगणाऱ्या छत्रपतींना जिजाऊ मासाहेब घेऊन जात. बऱ्याच वेळा काही गावातली भांडणं यायची, तंटे यायचे. आऊसाहेबांनी तिथं जावं. एक मराठा सरदाराची पत्नी काय असते आणि या मातीतली एक लेकबाळ काय करू शकते? तिने फक्त ठरवावं, ती देवाला सुद्धा मातीवर आणू शकते, एवढी ताकद तिच्यात आहे. जिजाऊ मासाहेबांनी सगळ्यात पहिले स्वतःची ताकद ओळखली. एक वाक्य सांगतो आपल्याला, आयुष्यात यश मिळवायचं असेल, आपल्यामध्ये असलेल्या सकारात्मक बाबी ह्या आपल्याला हेरता आल्या पाहिजे. एकदा त्या हेरल्या की त्याच्यावरती विश्वासानं आरूढ होता आलं पाहिजे. एकदा विश्वासानं आरूढ झालं की मग परिणामाची तमा न बाळगता सुसाट सुटायला पाहिजे. तेव्हा यश कुठंतरी आपल्या पायाजवळ येऊन पडतच. यशाच्या पाठीमागे जायची गरज पडत नाही. आणि त्यातल्या त्यात परिस्थिती जर प्रतिकूल असेल आणि मी बोललो त्या बाबीच्या बाबतीत आपण जर ठाम असाल तर आपल्यासारखं यश पुन्हा हजारो पिढ्या कोणालाही प्राप्त होणार नाही. एवढं पदरी आपल्या एवढं मोठं भांडवल उभं राहतं. हे जिजाऊ साहेबांनी ओळखलं होतं. मराठ्यांच्या बाबतीत एक वाक्य फार प्रसिद्ध आहे, जे आजकाल एका सिनेमामध्ये सुद्धा वापरलं. परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट म्हटलेला आहे. जिजाऊ साहेबांच्या समोरची परिस्थिती बिकटच होती. आपलं कुंकू ह्या मातीचा सरदार या महाराष्ट्रापासून फार दूर आहे. आदिलशहाचा कर्नाटक भाग सांभाळत असताना आऊसाहेबांच्या एकट्यावरती पुणे जहागिरीची, पुणे सुभ्याची जबाबदारी होती. आणि जिजाऊ साहेब शक्य होईल तेवढा प्रवास करून सोबत बाळराजे घेऊन काही ज्येष्ठ छत्रपती शहाजी राजांचे सहकारी, एक दोन मातब्बर स्त्रिया सोबत घेऊन आऊसाहेब हा राज्यकारभार चालवत होते. घटना अशी घडली, एक दिवस शहाजीराजे वर्ष 2 वर्षाच्या कालखंडापर्यंत कर्नाटकात होते. कर्नाटकामध्ये असताना इकडे या मातीमध्ये पुण्यामध्ये मुरारजी जगदेवानं हल्ला केला आणि हल्ला केल्यानंतर पुण्यातल्या मातीमध्ये त्यानं गाढवाचा नांगर फिरवला. नांगर फिरवला, गाढवं झुंपली आणि शहाजी महाराजांना आवाहन दिलं. बघा महाराज परिस्थिती काय. थोडं विषयांतर होईल, बोलून जातो, हवं तर माफ करा. अनिल महाराज कीर्तनामध्ये टाळ घेऊन असलेली स्त्री, समोर बसलेली मंडळी, आपण तुमचं जेवढं वय, तुमचं जेवढा अनुभव तेवढं आमचं वय नाही. समोर बसलेल्या बाबांना माझा प्रश्न आहे, कीर्तनात टाळ घेऊन असलेली स्त्री आपण कधीपासून बघताय? कधीपासून बघताय आपण? कीर्तन एक माऊली टाळ घेऊन उभा राहते, टाळ वाजवते, कधीपासून पाहता आपण? थोडे दिवस झाले. ते बाबा म्हणतात चष्मावाले, थोडे दिवस झाले. 10 वर्षापासून, 15 वर्षापासून 2000 पर्यंत कीर्तनामध्ये टाळ घेऊन राहण्याची ताकद नव्हती कुठल्याच माऊलीमध्ये. गेल्या 10-12 वर्षामध्ये कीर्तनकार महिला सुद्धा दिसायला लागल्या. ज्या काळात, आताच काळ ना, फार दूर नाहीये, 20 वर्षापूर्वी कीर्तनात महिला टाळ घेऊन नव्हती. संपलं लक्ष. 20 वर्षापूर्वी जर कीर्तनामध्ये महिला टाळ घेऊन उभा राहण्यासाठी धजावत नसेल, थोडं इतिहासामध्ये दुमकून बघा. 400 वर्षापूर्वी एक माऊली घोड्यावरती बसते. फक्त कल्पना करा मी जे सांगतोय त्याची. 400 वर्षापूर्वी अंगावरती युद्धाचा ड्रेस घालावा, पेहराव घालावा, कमरेला तलवार लावावी, पाठीला ढाल लावावी, समोर एक बाळ छातीला बांधावं आणि आपल्या धन्याची सेवा ही फक्त घरी बसून चूल आणि मूल न करता घोड्यावरती बसून गावगाव गाड्यात घुसून
आपल्या मातीतल्या माणसांचं रक्षण करायची जबाबदारी आपल्या कुंकवानं उचलली. त्याच कुंकवाला हळद म्हणून शोभणाऱ्या पत्नीनं ती जबाबदारी आपल्या शिरावरती घेतली आणि नुसती एकट्यावरती नाही घेतली, तर आपण जे करतो ते आपल्या बाळाला दिसावं म्हणून राज्यकारभारामध्ये दूध पिणाऱ्या शिवबापासनं ते घोड्यावरती बसून यवनांची मुंडकी मोडणाऱ्या शिवबापर्यंत जिजाऊ आसाहेबांनी छत्रपती शिवराय सोबत ठेवले होते. जिजाऊ आसाहेबांचं चाललेलं प्रशासकीय कारभार छत्रपती बारकाईनं बघत, आपल्या माणसांसोबत त्या कशा बोलतात कशा वागतात छत्रपती बघत होते. शिवचरित्र फक्त वाचायचं नाही, ऐकायचं नाही, तर छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून शिकायचं. आपल्या घरातली स्त्री माणसाला उभं करता आली पाहिजे. नको ते स्वातंत्र्य नको, पण ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या बाबतीत मात्र स्त्री ही उभा राहिली पाहिजे. या भारतात आद्य स्त्रीच्या शिक्षणाकरता ज्यांना जनक म्हटलं जातं ते महात्मा ज्योतिबा फुले. सावित्रीबाईला उभं केलं. सावित्रीबाईला सांगितलं तू शाळा सुरू कर. सावित्रीबाईनं सांगितलं माझ्यात ताकद नाहीये. या गावातल्या कर्मठ लोकांनी शाळा सुरू केल्यावरती शाळेवरती शेण विटा दगड माती घातली. आलेल्या मुलींना काहीतरी घाणेरडे अश्लील शब्द बोलून परतावून लावलं. माझ्यात ताकद नाही ज्योतिबा, मी शाळा चालवणार नाही. तेव्हा ज्योतिबा हसले आणि सांगितलं अगं हेच झालं जगद्गुरु तुकोबरायांसोबत, हेच झालं ज्ञानोबरायांसोबत. अगं जगद्गुरु तुकोबराय कीर्तन करायचे, कीर्तनामध्ये येऊन काट्याच्या काठीनं मारलं. माझे तुकोबा थांबले नाही सावित्री. त्या तुकोबरायांचे आपण वारसदार आहोत. जातीनं ते कुणबी असतील, आपण माळी असो, पण विचारांची जात एक आहे. सावित्री तू ओठ. सावित्रीबाईला तुकोबांचे अभंग म्हणून दाखवले सावता महाराजांनी, आणि त्या तुकोबरायांचा तो करारीपणा सावित्रीबाईंना प्रेरणा देऊन गेला. आणि सावित्रीबाईंना पुन्हा ताकदीनं शाळा उभी केली आणि या महाराष्ट्राची लेक बाळ शाळेत शिकू लागली. स्त्री उभं करता आली पाहिजे. ती स्त्री शहाजी महाराजांनी उभी केली होती आणि त्या स्त्रीनं शिवराय उभे केले होते. फार मोठं चरित्र आहे शिवाजी राजांचं, पण त्याहूनही फार मोठं लपलेलं चरित्र आहे माझ्या जिजाऊ मासाहेबांचं. आणि त्या जिजाऊ मासाहेबांनी खरं तर छत्रपती जन्मल्यानंतर आता इतिहासाच्या बाबतीतही मतमतांतर आहेत, पण शहाजी महाराज जवळपास वर्ष 2 वर्ष छत्रपती शिवरायांपासून आधेमध्ये करून ये जा करून जर गैरहजेरीचा कालखंड पकडला तर वर्ष 2 वर्षाचा कालावधी होता. आणि त्या पूर्ण कालावधीमध्ये जिजाऊ आसाहेबांनी अजिबात शहाजी राजांची उणीव छत्रपती शिवरायांना भासू दिली नाही. छत्रपती शिवाजी महाराज वाढत होते. 7-8 वर्षाचे शिवराय झाले. करता करता मावळात फिरू लागले. शिवनेरीवरनं खाली उतरायचं, उतरल्यानंतर पुन्हा गड सैर करायचा. दिवसातून अनेक वेळा गैड सर होत होता. गड सैर करत असताना तिथं असलेले सगळे विश्वासराव गायकवाड असतील, कान्होजी जेदे असतील, इतर मातब्बर सरदार असतील, या सगळ्यांच्या सोबत शिवराय रमत होते. कोणी तलवारबाजी छत्रपतींना शिकवावी, कुणी घोड्यावरती मान कशी ठोकावी, घोडा असा धावत पळत सुसाट कसा न्यावा आणि जागेवरती घोडा कसा उभा करावा, घोड्याशी असलेली सलगी शिवरायांना शिकवली जाते. वेगवेगळे अस्त्रशस्त्र भांडारातली दाखवली जात होती. हे करत असताना न्यायव्यवस्था शिकवली जात होती. शिवरायांची जडणघडण शिवनेरीच्या किल्ल्यावरती पुणे भागामध्ये होत होती. असं करता करता शिवरायांच्या चरित्रामध्ये 1630 ते 1636 हा कालावधी छत्रपती शिवरायांची प्रतिज्ञेकरता फार महत्वाचा ठरतो. शिवाजी महाराज किल्ला सोडून थोडस अलीकडे आले. शिवनेरीच्या अलीकडच्या भागात येत असताना 12 मावळ लागतं. त्या 12 मावळाची 36 गावं छत्रपती शिवरायांनी आपलीशी केलेली होती. 10-12 वर्षाचे छत्रपती शिवराय, पण 12 मावळामध्ये एवढी ओळख झालेली होती. जिजाऊ साहेबांकडनं संवाद लोकांशी कसा साधावा आणि आपली माणसं आपल्या ताब्यात शब्दांना कशी जोडून ठेवावी हे कौशल्य आत्मसात केलं. 12 मावळ आपला झाला. 12 मावळातून त्यांना हळूहळू सवंगडी मिळू लागली. लेकरू 10-12 वर्षाचं आपल्या लेकरासारखं. आपल्या गावात आपला भाचा आला, मुलीचा मुलगा आला,
तर तो दोनदा तीनदा आला तर त्याचे मित्र हळूहळू होऊ लागतात. गल्लीतले मित्र, गावातले मित्र करता करता गावभरातून अनेक मित्र जमतात. अगदी तसाच प्रसंग होता. 12 मावळातून त्यांना एक एक सवंगडी मिळू लागली. बाजी पासलकर, कान्होजी जेदे, तानाजी सूर्याजी काकडे, असं करता करता छत्रपती शिवरायांना अनेक मित्र झाले. या सगळ्या मित्रांसोबत दिवस घालावा. आज एका सह्याद्रीच्या कडाकोपऱ्यात, उद्या दुसऱ्या बाजूला, परवा तिसऱ्या बाजूला. सगळ्यांनी घोडे ताब्यात घ्यावे, त्या घोड्यावरती मान टाकावी आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये घोडे पळवावे. कधी घोड्यांची शर्यत लावावी. तुझा घोडा पुढे की माझा घोडा पुढे. आणि हे सगळं करत असताना तो घोड्यांचा आवाज जिजाऊ साहेबांच्या कानावरती पडला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना घोडेस्वारावरती बघून, घोड्यावरती आरूढ झालेलं बघून जिजाऊ साहेबांना थोडंसं हायसं वाटलं, आनंद वाटला. आणि ह्या सगळ्यांना घेऊन एक दिवस छत्रपती शिवराय बोलू लागले. शिवाजी महाराज, कुठपर्यंत आपण गुलामी सोसायची, कुठपर्यंत आपण ह्या परकीयांच्या आक्रमणामध्ये आपलं जीवन व्यतीत घालायचं, सोडून देऊ यांची चाकरी, मोकळी करू आपली धरणी, माय आपली माता, आपलं हे स्वराज्य आपण निर्माण करू. तुम्ही जर मला साथ देत असाल तर मी पुढे होतो. आणि शिवाजी महाराजांच्या त्या शब्दावरती शिवरायांचे सगळे बालसवंगडी तयार झाले. शिवाजी महाराजांनी ह्या सगळ्या गोष्टीला कुणीतरी साक्षी असावं. स्वराज्य निर्माण करायचा आपण जो विचार तयार केलेला आहे, तो विचार कोणाच्या तरी कानावर घालावा. कुणीतरी असा आपल्या समोर पाहिजे की ज्याला हे माहिती पाहिजे की तुम्ही मला वचन काय दिलं, मी तुम्हाला वचन काय दिलं, हे वचन ऐकणार कोणीतरी पाहिजे. साक्षीदार पाहिजे. कोण आहे साक्षीदार? ज्या खोऱ्यात उभे होते त्या खोऱ्याजवळ एक छोटस देऊळ, आणि त्या देवळामध्ये सगळे गेले. आणि गेल्यानंतर त्या शंभू महादेवाजवळ जाऊन छत्रपती शिवाजी महाराज बसले. कमरेची तलवार बाजूला ठेवली, दोन्ही हात, दोन हस्तक, एक मस्तक त्या देवळातल्या शंभू महादेवासमोर, त्याच्या पिंडी समोर ठेवलं. शंभू महादेवाला प्रार्थना केली, हे देवा, हे रायरेश्वरा, राई राई करू पण स्वराज्याचा पर्वत उभा करू. आणि तो उभा करण्याकरता ही माझी सगळी सवंगडी आहे. आम्ही सगळे तुझ्या पिंडीवरती हात ठेवतो. सगळ्यांनी छत्रपती शिवरायांच्या हातासोबत हात ठेवला आणि तो हात ठेवून प्रत्येक जण प्रतिज्ञा करत होता, राजा तुम्ही पुढे व्हा, राजे तुमच्या विचाराला आम्ही साथ देऊ, तुमच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही साथ देऊ. तुम्ही समोर व्हा, आम्ही तुमच्या सोबत आहे. तुम्ही समोर व्हा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि शिवाजी महाराजांच्या त्या प्रतिज्ञेला सगळ्या मावळ्यांनी होकार दिला. आणि मग सगळ्यांचं ठरलं, आता चाकरी करायची नाही. आदिलशहाचा कुणीही सरदार दिसला तर तो या मातीमध्ये पुन्हा जिवंत जाऊ द्यायचा नाही, याच मातीमध्ये त्याला गाडायचं म्हणून प्रतिज्ञा केली. अनिल महाराज, आपणही प्रतिज्ञा करतो. विजू महाराज, दोघं पण प्रतिज्ञा आपणही करतो. भागवत बाबा, प्रतिज्ञा आपण करतो. बरेच मुलं प्रतिज्ञा करतात 31 डिसेंबरला. 31 डिसेंबरला प्रतिज्ञा करतात, आजपासून मी पिणार नाही चहा, मी आजपासून पिणार नाही, चहा पिणार नाही. प्रतिज्ञा कधी असते? 31 डिसेंबरला. काही हो, शेवटचा दिवस आहे वर्षातला, आजपासून हे सोडून देणार. तेवढा दिवस मावळत नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळीच बायकोला आवाज दिला जातो, 8 वाजलेत, तुला समजत नाही का, तुला कळत नाही का, 6ला चहा प्यायची सवय, 2 तास झाले, चहा आणून दे. ती म्हणते, रात्री तर बोललास ना तू की आज वर्ष संपते, 31 डिसेंबर आहे, तसं मी वर्षासोबत चहा सुद्धा सोडून देतो. ते म्हटले, अगं असे 31 डिसेंबरला आयुष्यात गेलेत, असे 4-5 31 डिसेंबर झाले, चहा पिणार नाही, चहा पिणार नाही, आण म्हटले मला चहा. बऱ्याच महिला प्रतिज्ञा करतात, देवाहून जाऊन आले, यानंतर मी अमुक अमुक नाही करणार. बरेच पुरुष प्रतिज्ञा करतात,
यानंतर आम्ही अमुक अमुक करू, प्रतिज्ञा करणारी बरीच माणसं या मातीमध्ये आहेत. प्रतिज्ञा पूर्ण करणारी फार बोटावरती इतिहासात आणि वर्तमानात आपल्याला माणसं दिसतात. या मातीमध्ये प्रतिज्ञा केली होती सुभाषचंद्र बोसांनी, या मातीमध्ये प्रतिज्ञा केली होती शहीद भगतसिंगांनी. भगतसिंग एक 16 वर्षाचा कुमार, चेहऱ्यावरती मिसरूड फुटलेली नाहीये, दाढीचा लव गालावरती उमटलेला नाहीये. आणि त्या काळामध्ये